मुक्ताईनगर नगरपंचायतच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष मुक्ताईनगर निकालाकडे लागलेलं आहे. उत्सुकता देखील शिंगेला पोहोचलेली आहे. मुक्ताईनगर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासमोर स्ट्रॉंग रूम बाहेर आपण आहोत. या ठिकाणी आढावा घेण्याचा प्रयत्न आपण करतोय. पाहतोय की कशा प्रकारे या ठिकाणी CCTVच्या निगराणीमध्ये EVM मशीन ठेवण्यात आलेले आहेत. पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत निवडणूक सहाय्यक निरीक्षक आपल्यासोबत आहेत, निवडणूक अधिकारी. काय सांगाल, कशा प्रकारे या ठिकाणी नियोजन ठेवण्यात आलेलं आहे? मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी स्ट्रॉंग रूम म्हणून आपण हे जे नाट्यगृह केलेलं आहे, या ठिकाणी जवळपास 28 केंद्रांमध्ये निवडणूक झाली. 28 मशीन्स या आपण स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर इनर कॉरिडॉर जे आहे त्या ठिकाणी SRPFची यंत्रणा आतमध्ये आहे आणि आउटर कॉरिडॉरला आपलं स्टेट पोलीस जे मुक्ताईनगर पोलीस आहेत ते संरक्षणासाठी या ठिकाणी आहे. त्याचबरोबर परिसरामध्ये संपूर्ण CCTV कॅमेरे आपण लावलेले आहेत. पूर्ण परिसर हा पॅक केलेला आहे. त्याचबरोबर बाहेरच्या साईडला आणि आतील साईडला दोन्ही ठिकाणी CCTVचे स्क्रीन्स ठेवलेले आहेत. उमेदवार किंवा निवडणूक प्रतिनिधी जे आहेत ते या ठिकाणी येऊन स्वतः आपली स्क्रीनवर इथं बाहेरच्या साईडला पाहणी करू शकतात. जे व्हिज्युअल्स आहेत ते या उमेदवारांसाठी आपण बाहेरच्या साईडला उपलब्ध करून दिलेले आहेत. एकूण मतदान किती झालेलं आहे? या ठिकाणी 64.85% पर्यंत जवळपास 65% मतदान या नगरपंचायतीला झालेलं आहे. हे होते प्रशासनाचे अधिकारी. कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.